Dear students, we have learned in the two last videos. First is biogeochemical cycle and second is carbon cycle. Today we are going to learn the ऑक्सिजन सायकल. विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण जैव भू रासायनिक चक्र म्हणजे काय आणि कार्बन चक्र म्हणजे काय याविषयी आपण माहिती घेतली. आज आपण ऑक्सिजन सायकल, ऑक्सिजन चक्र आपण शिकणार आहोत. The oxygen cycle. Oxygen forms 21% of the atmosphere. ॲटमॉस्फिअर जर आहे, वातावरण जे आहे त्या ऑक्सिजन जे आहे त्यामध्ये 21% असतो. वातावरणामध्ये ऑक्सिजन 21% आहे. इट इज ऑल्सो प्रेझेंट इन द हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर. हायड्रोस्फिअर आणि लिथोस्फिअर. हायड्रोस्फिअर म्हणजे काय तर जलावरण आणि लिथोस्फिअर म्हणजे काय तर शिलावरण. या दोन्ही घटकामध्ये सुद्धा तो असतो. What is mean by oxygen cycle? What is mean by oxygen cycle? Here the oxygen cycle. What is mean by the oxygen cycle? Oxygen cycle. What is mean by the oxygen cycle? ऑक्सिजन सायकल म्हणजे काय तर यामध्ये आपण व्हॉट इज मीन बाय द ऑक्सिजन सायकल. Circulation and recycling of oxygen within the biosphere is called the oxygen cycle. ऑक्सिजन चक्र म्हणजे काय, जीवावरणामधील ऑक्सिजनचे होणारे अभिसरण आणि पुनर्चक्रीकरण म्हणजे ऑक्सिजन चक्र होय. म्हणजे यामध्ये सर्क्युलेशन आणि रिसायकलिंग, अभिसरण आणि पुनर्चक्रीकरण ऑक्सिजनचे होते आणि ते कशामध्ये होते, बायोस्फिअरमध्ये होते. बायोस्फिअरमध्ये इज कॉल्ड द ऑक्सिजन सायकल. धिस सायकल टू इन्क्लूड्स बायोटिक अँड अबायोटिक कंपोनंट्स. या सायकलमध्ये सुद्धा बायोटिक जैविक घटक आणि अजैविक घटकांचा समावेश असतो. ऑक्सिजन इज कंटिन्युअसली प्रोड्युस्ड. ऑक्सिजन हे सतत निर्माण होत आहे. ॲज वेल ॲज युज्ड अप इन द ॲटमॉस्फिअर. हे जे ॲटमॉस्फिअरमध्ये सुद्धा सातत्याने त्याचा वापर केला जातो. वातावरणामध्ये सुद्धा सातत्याने वापर केला जातो. म्हणजे तयारही होतो आणि वापरसुद्धा केला जातो. तयार कोण करतं आहे, प्लांट्स. कोण करतं या ठिकाणी तयार कोण करतं आहे, प्लांट्स त्या ठिकाणी तयार करतात, प्लांट्स. आणि त्याचा वापर कोण करतो, फॉर एक्झाम्पल लिव्हिंग ऑर्गॅनिझम, फॉर एक्झाम्पल ॲनिमल्स वापर करतात. Oxygen is highly reactive and readily react with other elements and compounds. ऑक्सिजन जो आहे तो क्रियाशील आहे. तो इतर मूलद्रव्याबरोबर आणि संयोग पावतो. As oxygen is found in various form like molecular oxygen O2, molecular oxygen O2, molecular oxygen here O2, water H2O, carbon dioxide CO2, inorganic compounds. The oxygen cycle of the biosphere is extremely complex. हे जे कॉम्प्लेक्स आहे, कॉम्प्लेक्स म्हणजे काय तर जटिल किंवा गुंतागुंतीचे, अतिशय गुंतागुंतीचे आहे. म्हणजे जीवावरणामधील जे ऑक्सिजन जे चक्र आहे ते कसे आहे, गुंतागुंतीचे आहे. ऑक्सिजन इज, जर आपण या ठिकाणी जर पाहिलं तर ऑक्सिजन इज रिलीज्ड इन द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. ऑक्सिजन जे आहे ते ऑक्सिजन फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषणमध्ये ते काय होते, तयार होते. वियर्स इट इज युज्ड अप इन द प्रोसेस लाईक रेस्पिरेशन म्हणजे श्वसन, कंबशन म्हणजे ज्वलन, डिकम्पोजिशन म्हणजे विघटन, करोजन म्हणजे काय तर क्षरण आणि रस्टिंग म्हणजे काय तर गंजणे. यामध्ये काय केला जातो, त्याचा वापर केला जातो. सिंथेसिसमध्ये तो तयार होतो आणि रेस्पिरेशन, कंबशन, डिकम्पोजिशन, करोजन, रस्टिंग यामध्ये तो काय केला जातो, वापरला जातो. आता या फिगरमध्ये जर आपण या ठिकाणी जर पाहिला, या फिगरमध्ये जर पाहिला आपण
फॉर एक्झाम्पल या ठिकाणी एक ऑक्सिजन, प्लांट प्रोड्यूस ऑक्सिजन. आता प्लांट प्रोड्यूस ऑक्सिजन जर आपण जर पाहिल्या ठिकाणी प्लांट प्रोड्यूस ऑक्सिजन. आता वनस्पती काय करतात? ऑक्सिजन निर्मिती करतात. ऑक्सिजनाची निर्मिती म्हणजे वनस्पती ज्या त्या वनस्पती ऑक्सिजनची निर्मिती करतात. आणि ही जी ऑक्सिजन आहे युज्ड ॲनिमल्स ब्रेथ इन ऑक्सिजन. म्हणजे हा जो ॲनिमल आहे तो ॲनिमल ऑक्सिजन वापरतो. ॲनिमलने वापरलेलं जे ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन ॲनिमल जे आहे ते ॲनिमल्स गिव्ह आउट CO2. हे ॲनिमल काय करतो? ॲनिमल्स गिव्ह आउट CO2. ऑक्सिजनचा वापर करतो आणि तो कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो. हा कार्बन डायऑक्साईड तो बाहेर सोडतो. आणि हा जो कार्बन डायऑक्साईड आहे प्लांट्स ऑब्सॉर्ब CO2. प्लांट ऑब्सॉर्ब CO2 अँड प्रोड्यूस फूड मटेरियल्स. आणि अन्न त्या ठिकाणी तयार होतो. अन्न तयार होतं. म्हणजेच वनस्पती काय करतात? कार्बन डायऑक्साईड शोषला जातो आणि अन्न तयार केले जाते. अन्न तयार करत असताना या ठिकाणी पुन्हा ऑक्सिजनची निर्मिती या ठिकाणी होते. ही ऑक्सिजनची निर्मिती होते आणि ऑक्सिजनची निर्मिती पुन्हा लिव्हिंग ऑर्गॅनिझम फॉर एक्झाम्पल कॅटन, हिबोन, बीज वापरले जातात. आणि तिथून पुढं पुन्हा यामधून CO2 बाहेर पडतो. हा CO2 परत काय होतो त्या ठिकाणी प्लांट ऑब्सॉर्व करतात, अन्न तयार करतात. हे तयार करत असताना पुन्हा ऑक्सिजन तयार होतो. म्हणजे अशा पद्धतीने हे काय आहे या ठिकाणी एक चक्र आहे, सायकल आहे. हेअर डू यू नो, तुम्हाला माहिती आहे का? मोस्ट मायक्रो ऑर्गॅनिझम यूज ऑक्सिजन फॉर रेस्पिरेशन. बहुतेक जे सूक्ष्मजीव आहेत ते काय करतात? ऑक्सिजनचा वापर करतात. सच मायक्रोब्स आर कॉल्ड एरोब्स. त्यालाच काय म्हणतात? एरोब्स असे म्हणतात. म्हणजे ऑक्सिजन जे सजीव घेतात त्याला काय म्हणतात या ठिकाणी? एरोब्स. एरोब्स म्हणजे काय? तर या ठिकाणी या एरोजमध्ये आपण जर पाहिलं या ठिकाणी तर या ऑक्सिजीव असे म्हणतात. काय म्हणतात त्याला? ऑक्सिजीव. एरोज म्हणजे काय? तर ऑक्सिजीव त्याला म्हणतात. मायक्रोब्स डू नॉट नीड ऑक्सिजन आर कॉल्ड एनारोब्स. आता हा जो एनारोब आहे त्याला विनॉक्सिजीव म्हणतात. विनॉक्सिजीव म्हणजे काय? की जे ऑक्सिजन वापर करत नाही त्यांना एनारोब्स असे म्हणतात. ऑक्सिजन इज इम्पॉर्टंट फॉर द सिंथेसिस ऑफ प्रोटीन. प्रोटीनचं ते तयार करण्यासाठी, कार्बोहायड्रेट्स तयार करण्यासाठी आणि फॅट्स तयार करण्यासाठी. प्रोटीन म्हणजे काय? प्रथिन. कार्बोहायड्रेट म्हणजे काय? तर कर्बोदके. आणि फॅट्स म्हणजे काय? स्निग्ध पदार्थच्या संश्लेषणासाठी ऑक्सिजन महत्त्वाचे आहे. इट इज ऑल्सो युज्ड इन व्हेरियस केमिकल रिॲक्शन. वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शन, रासायनिक ज्या अभिक्रिया आहेत त्यामध्ये त्याचा वापर होतो. ओझोन, मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ओझोन इज O3 इज प्रोड्युस्ड फ्रॉम ऑक्सिजन थ्रू व्हेरियस ॲटमॉस्फेरिक प्रोसेस. वातावरणामध्ये जे क्रिया आहे त्या विविध क्रियातून ऑक्सिजनमधून हा ओझोन त्या ठिकाणी काय होतो? तयार होतो. म्हणजे ऑक्सिजन जे आहे ते ऑक्सिजनमधून ओझोन तयार होतो. परीक्षेमध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील. यासाठी होमवर्क घ्या. पहिला प्रश्न यामध्ये विचारला जाईल, ड्रॉ लेबल डायग्रॅम. नामनिर्देशित आकृती काढा. द ऑक्सिजन सायकल. सेकंड क्वेश्चन इज राईट शॉर्ट नोट ऑन टिपल्या द ऑक्सिजन सायकल.